नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत डिप्लोमाच्या के स्कीमचा। नवीन स्कीम आहे, के स्कीम आहे। तर थर्ड सेमिस्टर आणि मेकॅनिकल ब्रांचचा संपूर्ण सिलेबस कसा असेल, कोणकोणते सब्जेक्ट असेल, कोणकोणते ओरल, प्रॅक्टिकल, एक्सटर्नल, सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। आणि हो विद्यार्थी मित्रांनो, याचा अभ्यास कसा करावा, कारण थर्ड सेमिस्टर म्हणजे थोडंसं डिफिकल्ट आहे बेटा, ठीक आहे ना। आणि हो, के स्कीमच्या विद्यार्थ्यांना काय झालं माहिती का, की काही सब्जेक्ट त्यांना थर्ड सेमिस्टर मध्ये टाकण्यात आलेले आहे, ठीक आहे ना। तर थोडं थर्ड सेमिस्टर तुमचं थोडं कठीण आहे बेटा, ठीक आहे ना। चला, तर डिटेल तुमची स्टडी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। चला, तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर असाल तर आता सबस्क्राइब करून द्या आपले दोघे चॅनल। पहिलं चॅनल म्हणजे विनीत सर, ज्यावर भरपूर सारे सबस्क्रायबर आहे, आणि दुसरं म्हणजे विनीत ट्युटोरियल, ज्यावर आपण फक्त लेक्चर बेस्ड सर्व व्हिडिओ वगैरे आपण बघत असतो। म्हणजे डिप्लोमाचे जे पण काही लेक्चर्स वगैरे मी असतं ना, डेमो लेक्चर वगैरे असतं काही, तर ते मी आपल्या YouTube चॅनलवर विनीत ट्युटोरियल्सवर टाकत असतो। आणि विनीत सर्वर आपले येतात वेगवेगळे एक्झामचे अपडेट, ठीक आहे ना, आणि विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स बद्दलची माहिती। आणि त्यासोबतच डाउनलोड करून घ्या आपले ऍप्लिकेशन विनीत ट्युटोरियल, जे एकदम फ्री आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला फ्री डेमो लेक्चर मिळेल, आपल्या विषयाच्या नोट्स मिळतील, आणि ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहे अफोर्डेबल कॉस्ट मध्ये। आणि सुरुवातीला काही ऑफर वगैरे सुद्धा रन वगैरे होत राहतात, तर त्यासाठी तुम्ही डाउनलोड करून घ्या बेटा ऍप्लिकेशन, आणि फ्री डेमो लेक्चर नक्की पहा। जर माझं शिकवणं तुम्हाला आवडलं तरच तुम्ही लेक्चरला कंटिन्यू करू शकता बेटा। शिकवणं आवडलं तर कोर्स विकत घ्या, नाहीतर जाऊ दे बेटा, काही काळजी करू नका। कारण बघा, आपण शिकतो हसत खेळत, आपण हसत खेळत गमतीनुसार, छान छान वेगवेगळ्या एक्झाम्पल नुसार, प्रॅक्टिकल नुसार, भरपूर साऱ्या गोष्टीनुसार आपण या ठिकाणी शिकत असतो। प्रॉपर थेरी, प्रॉपर न्यूमेरिकल, संपूर्ण सिलेबस आपण कंप्लीट करतो। त्यासोबत तुमच्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट टाकलेल्या असतात, नोट्स टाकलेल्या असतात, फॉर्म्युलाच्या नोट्स टाकलेल्या असतात। एवढं कोणी तुम्हाला देत नाही बरं। आणि हो, जर तुम्ही जळगावचे असाल तर या व्हिजिट करा आपल्या ऑफलाईन कोचिंग सेंटरला, जे जळगावला आहे, विनीत ट्युटोरियल्स नावाने, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या बॅक साईडला बेटा, ठीक आहे ना। तुम्ही कोणालाही विचारू शकता, ठीक आहे। चला, तर सुरुवात करायची। हो सर, ठीक आहे, चलो। तर बघा बेटा, हा तुमचा नवीन सिलेबस आहे के स्कीमचा, ठीक आहे ना। तर तुम्ही सर्व सब्जेक्ट बघू शकत असाल, तर भरपूर सारे सब्जेक्ट तुम्हाला दिसतात या ठिकाणी, ठीक आहे। तर वन बाय वन आपण सब्जेक्ट वगैरे डिस्कस करू बेटा, ठीक आहे। चला, तर याला थोडं झूम करून घेऊ का? हो सर, करा सर, नक्की सर, ओके बेटा। चला, तर पहिला सब्जेक्ट आहे बेटा तुमचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल। पहिला सब्जेक्ट कोणता बेटा तुमचा? स्ट्रेंथ ऑफ मटेरियल। सॉम मेकॅनिकचा मोठा भाऊ, ज्याचं नाव आहे बेटा सॉम, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल। मग यामध्ये तुम्हाला काय शिकायचंय, तर हा जो विषय बेटा पहिले आपण बघून घेऊ की काय काय विषय काय काय नाहीये। तर सॉम सब्जेक्ट बेटा, सब्जेक्ट कोड तुम्ही बघू शकता। त्यानंतर याचा तुमचा 3 अवर्सचा पेपर होईल बेटा, फायनल एक्झाम तुमची होणार आहे, ठीक आहे ना। फायनल एक्झाम 70 मार्काची, आणि तुम्हाला 30 मार्क, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, हे आपला 2 युनिट टेस्टचा ऍव्हरेज असतो बेटा। म्हणजे पहिली युनिट टेस्ट आणि दुसरी युनिट टेस्ट या दोघांचा ऍव्हरेज काढला जातो, आणि हा MSBT बोर्डाला सेंड केला जातो। तर बघा बेटा, भरपूर तुम्हाला सर्वांना माहिती असेल, जे फर्स्ट इयर पासून सेकंड इयर मध्ये आले असेल ना, तर या विद्यार्थ्यांना माहिती असेल की युनिट टेस्टच्या मार्कांचं महत्व काय बेटा। कारण बघा, युनिट टेस्ट मध्ये तुम्ही फेल होता बेटा, भरपूर जण 3, 4, 5, 10, 12 असे ऍव्हरेज येतो बेटा, आणि फायनलला मग त्यांना खूप जास्त मार्क काढावं लागतात। त्यामुळे लक्षात घ्या बाळांनो, पहिले युनिट टेस्टला 30 पैकी 30 पाडायचा प्रयत्न करा। 30 पैकी ऍटलीस्ट 25 मार्क तर पाहिजे, म्हणजे पाहिजेच, म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस फायनल एक्झाम देऊ ना, त्यावेळेस तुम्ही चांगल्या मार्काने पास व्हाल बेटा, ठीक आहे ना। तर युनिट टेस्टवर फोकस तुम्हाला करायचा आहे, पहिल्यापासून अभ्यासाला लागायचं बेटा, ठीक आहे। चला, तर 30 मार्कची तुमची युनिट टेस्ट असेल, ठीक आहे। 70 मार्काची तुमची एक्झाम असेल बेटा, ठीक आहे। त्यासोबतच ऐका बेटा, पासिंग माहिती 40ची असते। नंतर तुमचा फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे प्रॅक्टिकल असेल 25 मार्काचा, म्हणजे तुम्हाला मॅन्युअल वगैरे देतील, मॅन्युअल भरायचं बस, बाकी विषय नाही। याला काही असं एक्सटर्नल ओरल नाही, प्रॅक्टिकल नाही, काही नाही, फक्त मॅन्युअल राहील बेटा तुम्हाला, ठीक आहे ना, बस एवढंच। तर 125 मार्काचा हा विषय असेल। तर सॉम मध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, तर सॉम म्हणजे काय, की एखाद्या पदार्थाची ताकद, त्याच्यावर किती फोर्स पडतो। मग त्याच्या समजा हा हात आहे, या हातावर मी फोर्स टाकला तर हा हात मध्ये दुखायला लागेल, याचा अर्थ काय, की या हातामध्ये स्ट्रेसेस इंड्यूस होईल। मग त्या स्ट्रेस काय असतं, स्ट्रेन काय असतं। त्यानंतर जर समजा एखादा बीम, माहिती तुम्हाला, आपण घर वगैरे बांधतो, तर घर बांधताना जे आडवे असतात ना त्याला बीम म्हणतात, आणि जे उभे असतात ना सिमेंट कॉन्क्रीटचे, त्याला कॉलम असं म्हणतात। मग त्याच्यावर जर समजा लोड पडला तर त्याच्यामध्ये काय काय स्ट्रेसेस इंड्यूस होतात, तो तुटतो कसा, वाकतो कसा, बेंड कसा होतो, त्याच्या शिअर स्ट्रेस डायग्राम काढा। मग तो बेंड झाल्यानंतर तो बेंड कसा होईल त्याची बी डायग्राम आम्हाला काढून दाखवा, ठीक आहे ना। तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकायच्या, ठीक आहे ना। नंतर इनर्शिया म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं, या सर्व गोष्टी शिकायच्या बेटा। तर सॉम हा जो सब्जेक्ट आहे ना, याच्यामध्ये थेरी सुद्धा आहे, न्यूमेरिकल सुद्धा आहे, आणि त्यानंतर तुमचे आहे डायग्राम्स बेटा, SFD BMD, शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम। पहिले कॅल्क्युलेशन करा, मग डायग्राम काढा, थोडं कठीण आहे पण मस्त आहे, एकदम सुपर बेटा।
जा ऍप्लिकेशनवर डेमो लेक्चर आवडलं तर करा. बघा बेटा डेमो लेक्चर नक्की करा. कुठेही क्लास लावा. मी नाही म्हणत की माझ्याकडे लावा असं नाही म्हणत बेटा मी, पण कुठेही क्लास लावण्याच्या अगोदर माझे फ्री डेमो लेक्चर नक्की पहा बेटा. कारण जर तुम्हाला माझे डेमो लेक्चर आवडत आहेत तरच परचेस करा बेटा. मी असं म्हणत नाहीये बेटा. महाराष्ट्रात भरपूर सारे असेल माझ्यापेक्षा चांगलं शिकवणारे. मी असं नाही म्हणत की मी सर्व काही नाही बेटा. मी कुठेच नाही बेटा. मला जे पण काही बनवलंय ते तुम्ही बनवलंय. तुमच्या प्रेमाने तुमच्या विश्वासाने मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचला बेटा. ठीक आहे ना. तर बघा तुमच्या प्रेमाचा तुमच्या विश्वासाचा पुरेपूर मी तुम्हाला मोल देणार म्हणजे देणार. कारण एवढ्या कमी प्राइस मध्ये एवढं सर्व मी तुम्हाला देतो बेटा. प्रॉपर सर्व लेक्चर होत आहे. सर्व सिलेबस प्रॉपर कव्हर केलेला बेटा. ठीक आहे ना. तर काही काळजी करू नका. तुम्ही बिनधास्तपणे तुम्ही आपले फ्री डेमो लेक्चर पहा. आवडलं बघा प्रत्येक चॅप्टरचे ऐका बेटा. मी फक्त 3-4 बघा बाकीच्या सारखे 2-2, 3-3 लेक्चर मी देत नाही. प्रत्येक चॅप्टरचे मी 2-2, 3-3 लेक्चर मी फ्री ठेवलेले. म्हणजे जवळपास 12 ते 15 लेक्चर तुमच्यासाठी मी फ्री ठेवलेले बेटा. ते बघा आणि त्यानंतरच निर्णय घ्या की तुम्हाला पुढे काय करायचं आहे. ठीक आहे. चला तर सॉम हा थेरी, न्यूमेरिकल आणि तुमचे डायग्राम्स या तिघांच्या बेसवर सब्जेक्ट आहे बेटा. सर्वात खतरनाक सब्जेक्ट आहे बरं. ठीक आहे. चला त्यानंतर आहे तुमचा फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी. एफएमएम याला असं म्हणतात प्रेमाने. ठीक आहे ना. याला आम्ही पहिले एफएम म्हणायचो, आता एफएमएम होऊन गेलं ते. ठीक आहे. चला असो. तर सेम तसंच बेटा हा पण तुमचा 3 तासाचा थिअरी म्हणजे फायनल एक्झाम द्यायची पण होणार आहे. सेम सर्व फॉर्मॅट सेम आहे. 30 मार्क्स तुमची युनिट टेस्ट, 70 मार्क्स तुमचं होणार आहे बेटा. छान छान सुंदर सुंदर फायनल एक्झाम. त्यानंतर बघा बेटा 25 मार्काचं तुमचं प्रॅक्टिकल्स होईल. म्हणजे मॅन्युअल्स लिहिलं जाईल. ते मॅन्युअल्स लिहायचं आहे. प्रॅक्टिकल म्हणजे मॅन्युअल लिहिणं म्हणजे प्रॅक्टिकल वगैरे होतात. ते प्रॅक्टिकल कंडक्ट होतात. ते रीडिंग बरा, कॅल्क्युलेशन लिहा, क्वेश्चन आन्सर लिहा. आणि हो 25 मार्काचा तुमचा एक्सटर्नल होणार आहे बेटा. एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे. एक्सटर्नल प्रॅक्टिकल म्हणजे काय, दुसऱ्या कॉलेजचा एक बंधू येतो. बंधू म्हणजे आमचे बंधू बरं, आमचे मोठे बंधू, आमचे सर लोक. म्हणजे दुसऱ्या कॉलेजचे एखादी शिक्षक येतात आणि ते तुमच्या कॉलेजमध्ये येऊन तुमची ओरल घेतात. मग तुम्ही म्हणशाल का सर असं होतं सर? हो बेटा, पण एक सांगतो बाळांनो, मधलं सांगू तुम्हाला, हे बा दुसऱ्या कॉलेजचा शिक्षक होतो तो तर काही विचारत नाही. आपल्याच कॉलेजचे शिक्षक लोक आपले पूर्ण 12 वाजवून ठेवतात. तुम्हाला माहिती असेल सर्वांना. ठीक आहे ना. तर ओरल होते बेटायच्या. एक्सटर्नल प्रॅक्टिकल म्हणजे एक प्रकारची ओरल होते तुमची. ठीक आहे. चला. आणि एसएलए म्हणजे काय, सेल्फ लर्निंग असेसमेंट. म्हणजे सेल्फ लर्निंग असेसमेंट म्हणजे काय की तुम्हाला ट्युटोरियल्स दिले जातील बेटा. म्हणजे सांगतील की चला रे पहिल्या चॅप्टरचे 10 क्वेश्चन सॉल्व्ह करून आणणार आहे. ही झाली पहिली असाइनमेंट, हे झालं पहिलं ट्युटोरियल, दुसरं ट्युटोरियल घ्या रे, तिसरं घ्या रे, चौथं घ्या रे, असं 5 ट्युटोरियल तुम्हाला दिले जातील. त्याचे आन्सर लिहायचे, ट्युटोरियलचा विषय क्लोज. तर अशा प्रकारे हे तुमचे 175 मार्कचा तुमचा हा पूर्ण सब्जेक्ट आहे बेटा. ठीक आहे ना. खूप मोठा सब्जेक्ट आहे बरं. असं आहे ते. चला ठीक आहे पुढे. तर एफएमएम मध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे बघा. मी याची प्रॉपर पुरेपूर लेक्चर सुद्धा बनवले की सॉम मध्ये डिटेल प्रत्येक चॅप्टर मध्ये काय शिकायचं, सॉमचा अनालिसिस, नंतर एफएमएमचा अनालिसिस केलेला आहे, थर्मलचा अनालिसिस केलेला बेटा. जाऊन तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघा. बघा आपल्या ऍप्लिकेशनवर पण आहे आणि युट्यूब चॅनलवर सुद्धा मी टाकलेले आहे की सॉम मध्ये काय शिकायचंय, एफएमएम मध्ये काय शिकायचं, थर्मल मध्ये काय शिकायचंय, हे सर्व अनालिसिस करून मी टाकलेले बाळांनो. प्रत्येक चॅप्टरचा सिलेबस टाकलेला. ठीक आहे. चला असो. तर एफएमएम मध्ये काय माहिती का की फ्लुइड बद्दल तुम्हाला सर्व काय शिकायचं. म्हणजे फ्लुइड काय असतं, फ्लुइड म्हणजे माहिती तुम्हाला फ्लुइड मेकॅनिक्स शिकलो तुम्ही, तसं ते आपलं फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय की फ्लुइड आहे तर फ्लुइडच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज काय, त्या फ्लुइडचं प्रेशर कसं मेजर केलं जातं, त्यानंतर आपले टर्बाईन काय असतात, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट कसे चालतात, ते टर्बाईन काय असतात, त्याच्यात पाते कोणकोणते, टर्बाईनचे प्रकार कोणकोणते, पंप काय असतो, रेसिप्रोकेटिंग पंप आपल्या घरती आपण म्हणतो ना, पाणी आल्यानंतर आपल्या घराला म्हणजे घरात पाणी येतं बघा, पाणी येतं म्हणजे नळाला पाणी येतं, नळाला पाणी आलं की आपण काय आणतो, मम्मी पाणी आलं मोटर लावा. तर ती मोटर लावा म्हणजे मोटर का असतो, तो एक प्रकारचा पंप असतो. ती आपण जे म्हणतो ना पाणी आलं मोटर लावा, मोटरचं बटन दाबा. तर बघा बेटा ही जी मोटर असते ना बेटा, ही मोटर असते म्हणजे सेंट्रीफ्युगल पंप. त्या मोटरला म्हटलं आता आपल्या लँग्वेजमध्ये सेंट्रीफ्युगल पंप. मग या सर्व गोष्टींबद्दल आपण नॉलेज घेणार आहोत. फ्लुइड मध्ये सर्व नॉलेज घेणार आहोत. एफएमएम मध्ये तो सुद्धा मी शिकवलेला आहे. सॉम सुद्धा मी शिकवलेला आहे. त्यानंतर पुढे सब्जेक्ट आहे बेटा आपला थर्मल इंजिनिअरिंग. आता थर्मल इंजिनिअरिंग मध्ये सेम तसंच आहे आपलं बेटा. ठीक आहे. 30-70चा पॅटर्न आहे आणि हा 25 मार्काचं तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल होईल. म्हणजे बघा ज्यावेळेस असा हॅश येतो ना बेटा, हे हॅशचा सिम्बॉल दिसतंय का तुम्हाला, असं हॅशचा सिम्बॉल, तर याचा अर्थ की बाहेरच्या एखाद्या कॉलेजमधून एक्सटर्नल येणार आहे आणि तो तुमचं प्रॅक्टिकल कंडक्ट करणार आहे. आणि हे इंटरनल म्हणजे काय, हे ऍड्रेट असतं ना ऍड्रेट, तर याचं सिम्बॉल याचा अर्थ असा असतो बेटा की तुमच्या कॉलेजची शिक्षक लोक तुमची फायनल एक्झाम घेणार आहे बेटा, असा अर्थ असतो. ठीक आहे. चला असो. तर थर्मलचं तुमचं काय असेल माहितीये का की कॉलेजचे शिक्षक लोक तुमचं प्रॅक्टिकल घेतील, तर असे या ठिकाणी 175 मार्कचं हे तुमचं टर्म वर्क पूर्ण असणार आहे. ठीक आहे. मग थर्मल मध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, तर थर्मल मध्ये हीट रिलेटेड सर्व काही
मग आपले थर्मल पॉवर प्लांट काय असतो, आपण म्हणतो ना बघा, पहिले कोळसा येतो, मग कोळसाला जाळतो, मग कोळसाला जाळून पाण्याची वाफ केली जाते, मग ही पाण्याची वाफेचं रूपांतर स्टीम मध्ये करतात, कडक कडक स्टीम, मग स्टीम कडक कडक येते, ते 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 पात्यांवर पडते, मग पाते गोल गोल फिरतात, मग मेकॅनिकल एनर्जी तयार होते, मग इलेक्ट्रिकलचं असं कन्व्हर्जन होतं रे बो ते, मला म्हणतात थर्मल पॉवर प्लांट. मग या थर्मल पॉवर प्लांट मध्ये आपण सर्व शिकणार आहोत. सिस्टीमचे प्रकार काय, ओपन सिस्टीम काय, क्लोज सिस्टीम काय, आयसोलेटेड सिस्टीम काय, एनर्जी काय असते, पॉवर काय असते, हीट काय असते, प्रॉपर्टीज काय असतात, इंटेन्सिव्ह, एक्सटेन्सिव्ह, अशा भरपूर साऱ्या गोष्टी शिकणार. त्याच्यानंतर मग नोझल काय असतं, मग थर्मल टर्बाईन कोणकोणते असतात, वेगवेगळ्या सायकल्स कोणकोणत्या असतात, फ्रीज, एसी या कोणत्या सायकलवर चालतात, या वेगवेगळ्या सर्व 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 गोष्टी आपल्याला थर्मल इंजिनिअरिंग या विषयामध्ये आपल्याला शिकायच्या बेटा. ठीक आहे ना, छान विषय, सुंदर विषय. ठीक आहे ना, हा पण बघा बेटा, हा पण थेरी न्यूमेरिकल डायग्राम, थेरी न्यूमेरिकल, यामध्ये डायग्राम असतात पण थोड्या साध्या सिंपल असतात. थर्मलमध्ये सुद्धा थेरी आणि न्यूमेरिकल, म्हणजे थेरी न्यूमेरिकल डायग्राम, थेरी न्यूमेरिकल म्हणजे डायग्राम म्हणजे काय माहिती का, आपल्याला ते डायग्राम आहे ना प्रॉपर व्यवस्थित घेऊन म्हणजे कॅल्क्युलेशन करून आपल्याला जे डायग्राम काढावं लागतात सॉम मध्ये काढावं लागतात बेटा. बाकी FM आणि थर्मल मध्ये फक्त थेरी आणि न्यूमेरिकल. तर हे 3 विषय तुमचे खूप जास्त महत्वाचे बेटा, कारण खूप जास्त महत्वाचे आणि थोडे कठीण बेटा, म्हणजे बेस बेटा, हे आपले कोर सब्जेक्ट आहे. तर याचा अभ्यास तुम्ही प्रॉपर करा. या 3 विषयांचे कोर्सेस तुम्हाला ऍप्लिकेशनवर दिसतील बेटा, जे प्रॉपर तयार होतात तुमच्यासाठी. ठीक आहे, चला असो. त्यानंतर तुमचा प्रोडक्शन ड्रॉइंग. आता ड्रॉइंग बघा, पहिला ड्रॉइंग तुम्ही शिकले होते EDG, ठीक आहे ना, इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आता तुमचा याचा मोठा भाऊ आहे प्रोडक्शन ड्रॉइंग, की इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जातो, त्या ठिकाणी जॉब करतो, त्या ठिकाणी कोणकोणते ड्रॉइंग्स आपल्याला लागतात, मग त्या ड्रॉइंग्स बद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. ठीक आहे ना. मग समजा बघा, आता याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला एखाद्या मशीनचे सुट्टे सुट्टे पार्ट दिले जातील आणि त्या सुट्ट्या सुट्ट्या पार्टांना जॉईन करा आणि जी मशीन तयार होईल त्याची डायग्राम आम्हाला काढून दाखवा. अरे वा, अरे वा, याला म्हणतात डिटेल टू असेंब्ली. त्यानंतर एक असं असेंब्ली टू डिटेल, एखादी मशीन दिली जाते आणि या मशीनचे सर्व पार्ट वेगळे करा आणि आम्हाला काढून दाखवा. तर हे सर्व प्रोडक्शन ड्रॉइंग मध्ये तुम्हाला शिकायचं. त्यानंतर वेल्डिंगचे सिम्बॉल्स कोणकोणते आहे, तुम्ही सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं, की एखाद्या ठिकाणी वेल्डिंग मारले, मग तो वेल्डिंगचा प्रकार कोणता आहे, तो कसा ओळखायचा. ठीक आहे, मग एखाद्या जे पण काही गोष्टी बेटा तुमच्या, तर याचे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसे असतात. मग पाईपचे जॉईंट्स आहे, नंतर मटेरियल्स आहे, या मटेरियलला कसं स्पेसिफाय केलं जातं, काही न्यूमेरिकल्स वगैरे सुद्धा आहे. तर प्रोडक्शन ड्रॉइंग हा सुद्धा तुमचा छान विषय आहे. आणि हा मागच्या ड्रॉइंग पेक्षा चांगलाच आहे. ऐका, मागच्या ड्रॉइंग पेक्षा हा ड्रॉइंग थोडा चांगलाच आहे बेटा. ठीक आहे ना, चला असो. तर हे 4 विषयांचे तुमचे फायनल पेपर होणार आहेत. हा फायनल थेरी एक्झाम वगैरे होणार आहे. ठीक आहे ना. याचं पण सेम तसंच आहे, 25 मार्क इंटरनल प्रॅक्टिकल होईल, 25 मार्क तुम्हाला शीटचे असतील, शीट्स तुम्हाला दिल्या जातील, त्या शीट्स तुम्हाला ड्रॉ करून त्याचं सबमिशन तुम्हाला करावं लागेल बेटा. ठीक आहे ना. तर हे सुद्धा 175 मार्कचं असणार आहे. याचं ट्युटोरियल सुद्धा असेल, तुमचं इंटरनल प्रॅक्टिकल सुद्धा असणार आहे बेटा. ठीक आहे. त्यानंतरचा विषय तुमचा बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. तर बघा बेटा, हा विषय आमच्या टायमाला काय व्हायचं माहितीये का, की हा विषय आम्हाला डायरेक्ट थेरी फॉर्म मध्ये होता, आम्हाला पहिले लिहावं लागायचा. त्यानंतर आयस्कीम मध्ये गेल्यानंतर हा विषय ऑनलाईन MCQ फॉर्मॅट मध्ये झाला. कसं म्हणजे ऑनलाईन राहायचा MCQ फॉर्मॅट मध्ये, जसं तुम्ही बेसिक सायन्स, अप्लाइड सायन्स दिला होता ना, त्याच प्रकारे हा विषय MCQ फॉर्मॅट मध्ये राहायचा. पण आता ही जी नवीन केस स्कीम आहे बेटा, तर या केस स्कीम मध्ये हा जो विषय आहे हा फक्त आणि फक्त इंटरनल प्रॅक्टिकल आहे, बस, बाकी काहीच नाही बेटा. म्हणजे बघा बेटा, सिंपलचा विषय आहे. बेसिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्हाला शिकायचं आहे की इलेक्ट्रिसिटी काय असते, वेगवेगळे कॉम्पोनंट्स काय असतात, सर्किट्स काय असतात, लॉजिक डायग्राम वगैरे भरपूर. पण हे सर्व तुम्हाला इंटरनल आहे बेटा. म्हणजे याचा 50 मार्काचा तुमचा प्रॅक्टिकल होईल आणि 50 मार्क तुमचा इंटरनल, म्हणजे सेल्फ असेस्टिव्ह आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंट असं प्रॅक्टिकल 2 होईल तुमचं. तर 50 आणि 50 असे 100 मार्क तुमचे असणार आहे बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सला बेटा. तर जास्त डोक्याला ताण घ्या, फक्त लक्ष द्यायचे, प्रॅक्टिकल्स कंपल्सरी करा. कॉलेजला जे होतील लेक्चर वगैरे थोडेफार होतील तो होतील. ठीक आहे ना, पण प्रॅक्टिकल प्रॉपर करा बेटायचे. ठीक आहे ना, जे तुम्हाला शिकवलं जाईल त्याचा अभ्यास करा, कारण शेवटी ते काय करता माहिती आहे का, की थोडेसे काही क्वेश्चन्स वगैरे देतील, त्याचे आन्सर्स वगैरे तुम्हाला लिहायला लावतील. तर हे बेसिक आहे. इंटरनल कॉलेज लेवलवर याची एक्झाम होईल, याचा फायनल पेपर होणार नाही, MCQ पण नाही, काहीच नाही, फक्त इंटरनल मार्क असतील बेटा. ठीक आहे, चला. त्यानंतर बघा बेटा, पुढे तुमचं आहे एसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे बघा, आता तुम्ही सर्वांना माहिती, लोकतंत्र काय असतं, लोकसभा काय असते, ठीक आहे ना, निवडणुका वगैरे, निवडणूक आयोग कसं असतं. म्हणजे तुम्हाला जे भारतीय संविधान जर समजा बघितलं, किंवा तुमचं जर समजा राज्यघटना जर समजा आपण बघितलं, इंडियन कॉन्स्टिट्यूशन जर समजा बघितलं, भारतीय राज्यघटना, ही राज्यघटना काय आहे, त्यामध्ये कोणकोणते महत्वाचे पैलू आहे. म्हणजे कसं माहितीये का, आता सध्या तुम्हाला सर्वांना माहिती असेल की पॉलिटिक्स खूप जबरदस्त चालू आहे.
सर्व ठिकाणी चालू आहे, सर्व ठिकाणी पॉलिटिक्स चालू आहे डायरेक्टली. ते पॉलिटिक्स असतं कसं, ही राज्यघटना कोणी लिहिली, कशी लिहिली, का बरं लिहिली, काय काय आहे त्यामध्ये, आणि याचा वापर करून आपण चांगले नागरिक कसे होऊ शकतो, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकायच्या बेटा. तर मला खूप आनंद आहे की हा विषय त्यांनी टाकले. आणि बघा बेटा, ही जी NEP नुसार न्यू एज्युकेशन पॉलिसी ही जी नवीन आलेली आपली UGCने जी अप्रूव्ह केलेली आपल्याला, तर त्यानुसार बरेचसे नवीन काही विषय ऍड झालेले आणि हे त्यांना आता कंपल्सरी करून टाकलं की विद्यार्थ्यांना तुम्ही चांगलं नागरिक पहिले बनवा. चांगला इंजिनियर बनणं हे नंतरचा विषय, ठीक आहे ना, पण चांगला नागरिक पहिले बनवा बेटा, ठीक आहे ना. चला असो. त्यानंतर तुमचं CAD आहे, कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग. तर हा जो CADचा सब्जेक्ट असतो, तर ह्या CAD मध्ये तुम्हाला काय करायचं माहिती का, की फक्त तुम्हाला जे ड्रॉइंग्स आहे, या ड्रॉइंग्स तुम्हाला काढायच्या आहे कॉम्प्युटरवर. लहानपणी बघा तुम्ही पेंट वगैरे करायचं, पेंट वगैरे मध्ये तुम्ही डायग्राम वगैरे बनवायचे. तर तसंच आता AutoCAD नावाचं एक सॉफ्टवेअर असतं, काही जणांमध्ये AutoCAD वापरतील, काही जण ठिकाणी कटिया वापरतील, काही जण इन्व्हेंटर वापरतील, जे पण काय असेल, काही जण सॉलिड मॉडेलिंग, जे पण काय असेल ते. तर सुरुवातीला बेसिक कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग म्हणजे कॉम्प्युटरवर तुम्हाला एखाद्या गोष्टीची ड्रॉइंग कशी बनवतात, कोणकोणते टूल्स वापरतात, कोणकोणत्या कमांड्स वापरतात, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जाईल. आणि हे सर्व इंटरनल आहे बेटा, हे सर्व काय आपलं इंटरनल आहे, याची एक्झाम होणार नाही. पण फक्त बघा, CADची तुमची एक्सटर्नल एक्झाम होते, CADची तुमची एक्सटर्नल, म्हणजे एक्सटर्नल येतो तो म्हणतो की चल रे मला चल रे तू ही डायग्राम काढून दाखव, ही डायग्राम काढून दाखव विथ द हेल्प ऑफ कमांड्स, लाईन कमांड्स, ॲरे कमांड, असे भरपूर साऱ्या कमांड्स असतात AutoCAD मध्ये वगैरे. त्या तुम्ही युट्यूबवर बरेचसे फ्री लेक्चर वगैरे आहे, कोर्स आहे, वाटलं असं मी एक काम करेल टाकून देईल तुम्हाला, लिंक वगैरे टाकून देईल तुम्हाला, ठीक आहे. चला असो. तर अशा प्रकारे आपला हा ME3K पूर्ण सुंदर असा थर्ड सेमिस्टर मेकॅनिकल ब्रांचचा केस स्कीमचा सिलेबस असणार आहे. तर ME3K वाल्यांनी रेडी होऊन जा. आणि हो बेटा, म्हणजे भरपूर सारे ऑनलाईन कोर्सेस वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहे. तर याची स्टडी स्ट्रॅटेजी नेमकी कशी असली पाहिजे सर, याचा अभ्यास कसा करावा आता आम्ही, तर या थर्ड सेमिस्टरला सर्वात आधी बेटा बघा, तुम्हाला सर्वात महत्त्वाचे विषय आहे SOM, थर्मल आणि FMM, आणि तुमचा प्रोडक्शन ड्रॉइंग सुद्धा महत्वाचे, चारही विषय महत्वाचे चारही विषय महत्वाचे. तर बघा बेटा, SOMचं कसं आहे माहिती का, की जर तुमचे मेकॅनिक्सचे कॉन्सेप्ट क्लिअर असेल ना, तर तुम्हाला SOM थोडा समजेल. आणि SOMला पण सेम तसेच न्यूमरिकल्स पॅटर्न आहे, ठीक आहे ना. मेकॅनिक्सचा मोठा भाऊ बेटा आपला SOM. आणि फ्लुइड मेकॅनिक्स FMM मध्ये जर समजा बघायला गेले, तर अर्धा आहे तुमचा फ्लुइड मेकॅनिक्स आणि अर्धा आहे तुमचा मशिनरी, म्हणजे हायड्रोलिकचा पार्ट, जे आपल्या मशिनरीज वगैरे असतात ना, ठीक आहे ना, त्याचा पार्ट वगैरे आहे. तर हे पण थोडंसं किचकट आहे, पण ठीक आहे, चांगलं आहे बेटा. FMMचं जर समजा आपण बघायला गेलो, तर पहिले 3 चॅप्टर खूप साधे आणि सोपे, म्हणजे साधे आणि सोपे म्हणजे काय, की समजल्यावर कळतात ऍटलीस्ट प्रॉपर. जर तुम्ही प्रॉपर माझे लेक्चर्स वगैरे बघशाल बेटा व्यवस्थित, तुम्हाला समजेल, प्रॉपर सर्व काही व्यवस्थित होईल. आणि नंतर जे चॅप्टर आहे ना बेटा, त्याच्यामध्ये होतं काय, की वेगवेगळ्या मशीन, त्यामध्ये थेरी जास्त आहे, मग डायग्राम्स येतात आणि खूप मोठे मोठे लिहावं लागतात, त्याचे न्यूमरिकल पण थोडे मोठे मोठेच आहे, ठीक आहे ना. तर थोडेसे हेवी, तर त्यामुळे थोडंसं लक्ष द्या बेटा, प्रॉपर लक्षपूर्वक अभ्यास करा FMMचा. आणि त्यानंतर बघितलं थर्मल इंजिनिअरिंग, तर थर्मल इंजिनिअरिंग इंटरेस्टिंग वाटतो, शिकायला एकदम छान वाटतो, कारण त्यामध्ये जे पहिले सुरुवातच आपली अशी होते की एकदम जबरदस्त सुरुवात आहे त्याची आपली, ठीक आहे ना. तर थर्मल इंजिन सुद्धा विषय चांगला आहे, सोपा आहे, पण न्यूमरिकल सुद्धा कधी कधी येतात, तर त्याचे न्यूमरिकल थोडे कॉम्प्लिकेटेड आहे, तर हे थोडंसं तुम्ही समजून घ्या बेटा, ठीक आहे ना. चला. आणि अजून काही गोष्टी प्रोडक्शन ड्रॉइंगचा अभ्यास पहिल्यापासून चालू करून द्या, आणि हा थोडा सोपा आहे बेटा, ॲज कम्पेअर टू मागचा ड्रॉइंग हा थोडा बऱ्यापैकी चांगला आहे, बऱ्यापैकी चांगला, सोपा नाही पण बऱ्यापैकी चांगला आहे बेटा, ठीक आहे ना. हो. तर बघा बाळांनो, हे जे तुम्हाला सर्व विषय मी सांगितलेले आहे, त्या सर्वांचा अभ्यास तुम्ही प्रॉपर करा. युनिट टेस्टला आउट ऑफ मार्क पाडायचा प्रयत्न करा बेटा. जर युनिट बघा बेटा, जे विद्यार्थी एकदमच कमकुवत आहे, आता यावेळेस काय झालं की मी काय करणार आहे, माझ्या ऑफलाईन कोचिंग सेंटरवर बॅकलॉग आणि ATKT वाल्यांची, ठीक आहे ना, जे भरपूर सारे बॅकलॉग आहे किंवा YD, तर त्या विद्यार्थ्यांची मी एक बॅच चालू करणार आहे. त्या बॅचमध्ये मी काय करणार माहिती आहे, की त्यांच्याकडून करवून घेणार आहे. म्हणजे आतापर्यंत मी फक्त शिकवत होतो, आता मी त्यांच्याकडून करवून घेणार आहे प्रॉपर, की कसं तू बैस इथं मला एवढं करून दे. तर प्रॉपर त्यांच्यासाठी मी एक स्ट्रॅटेजी आखलेली प्रॉपर. जर तुम्ही ऑफलाईनचे असेल तर एकदा नक्की भेट द्या बेटा. मी एक सेमिनार सुद्धा घेणार आहे ऑफलाईनसाठी, की विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, कशी सुरुवात करावी. आता आपल्याकडे पूर्ण वर्ष आहे, तर नवीन सुरुवात कशी करावी. तसं मी ऑनलाईन पण घेऊन टाकेल, एखादा टेन्शन न घ्या. पण सांगतो बाळांनो, एकदा मला पर्सनली भेटा जर शक्य झालं तर, नाही तर मग आहेच मी इथं युट्यूबला, ठीक आहे ना, युट्यूबला आहे, ऍप्लिकेशनवर आहे, ठीक आहे. चला. तर बघा बाळांनो, प्रॉपर सुरुवातीपासून अभ्यास करा बेटा. थर्ड सेमिस्टर खूप जास्त कठीण आहे, खूप जास्त. बघा बेटा, कठीण काही नसतं रे, एक सांगतो तुम्हाला, कठीण काही नसतं. पण या ठिकाणी अशा गोष्टी आहे की याचा अभ्यास तुम्हाला पहिल्यापासून करावा लागेल, कारण सर्व विषय थोडे जड हेवी विषय, सर्व कॉम्प्लिकेटेड पण आहे आणि सर्व थोडंसं आहे, त्याच्यामध्ये खरंच कोर सब्जेक्ट आहे बेटा, ठीक आहे ना. तर यावेळेस तुम्हाला नवीन काही शिकायला मिळेल. आपल्या मेकॅनिकलचं बेस कोर सर्वचे सर्व विषय तुम्हाला यावेळी शिकायचे बेटा, ठीक आहे ना. तर प्रॉपर टेन्शन घेऊ नका, चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आणि हो, तुम्हाला काही मदत लागली तर आपलं ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनवर सर्व कोर्सेस आपण लॉन्च केलेले बेटा, ठीक आहे ना. तर बघा, तुम्हाला प्रॉपर सर्व 100% सिलेबस बेटा,
कम्प्लीट थेरी, प्रॉपर न्यूमेरिकल सर्व 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 होईल. एवढे न्यूमेरिकल तुमचे कोणताही क्लास घेणार आणि ही गॅरंटी बेटा माझी, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या ऑनलाईन क्लासेसमधून आउट ऑफ मार्क सुद्धा मिळवलेले बेटा. ठीक आहे, चला त्यानंतर प्रिंटेबल थेरी नोट्स आपण तुम्हाला थेरी नोट्स मी प्रोव्हाइड करून दिले, फॉर्म्युलाच्या वेगळ्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर वेरी IMP प्रॅक्टिस पेपर, ज्या टेस्ट सिरीज तुमची मी टाकत असतो. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला देऊन देईल मी सर्व. ठीक आहे ना, जेवढं मॉडेल आन्सर आहे, IMP क्वेश्चन बँक शेवटी देऊन देईल आणि शेवटी मी वन शॉट रिव्हिजन लेक्चर तुमचे घेणार आहे. तर सर्व काही तुमच्यासाठी मी करेल बेटा. फक्त तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आपलं विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन आणि सुरुवात करून द्यायची आपल्या ऑनलाईन स्टडीला, आपल्या ऑनलाईन जर्नीला. घरी बसून तुम्ही प्रॉपर कॉन्सेप्ट नुसार अभ्यास करू शकता, कारण माझं फक्त एकच मोटो आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकणार आता साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, आणि हे शक्य होईल फक्त विनीत ट्युटोरियलच्या ऍप्लिकेशनच्या मदतीने, कारण आपली प्राइस सर्वांच्या तुलनेमध्ये एकदम कमी आहे. आणि क्वालिटी बघा बेटा, क्वालिटी एकदा कम्पेअर करा, आपली क्वालिटी आणि दुसऱ्यांची क्वालिटी एकदा कम्पेअर करा बेटा, फरक तुम्हाला समजून जाईल रे. कारण आमचं शिकवणं थोडं जीव तोडून नाही, कारण मला असं वाटतं की माझे सर्व लहान भाऊ बहीण तुम्ही आहात आणि तुम्ही खूप पुढे जावा, खूप प्रगतीपथावर जावा, खूप यशस्वी व्हावं. कारण तुमच्या आईवडिलांनंतर जर कोणाला असं वाटतं ना की हा विद्यार्थी पुढे जावा, तर ते आम्ही लोक असतात, शिक्षक लोक असतात. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन गोष्टींसोबत. आणि हो, याचे सर्वांचे लेक्चर मी बघा सॉम, FMM, नंतर तुमचा थर्मल, याचा सिलेबस डिस्कशनचे व्हिडिओ मी बनवलेले आहे, ते सुद्धा तुम्ही आपल्या ऍप्लिकेशनवर किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन चेक करू शकता बेटा. आणि भरपूर सारी माहिती मी युट्यूब चॅनलवर देत असतो, तर दोघंही चॅनल आपले सबस्क्राईब करून ठेवा, एक म्हणजे विनीत सर आणि एक म्हणजे विनीत ट्युटोरियल्स. ठीक आहे, आणि ऍप्लिकेशनला सुद्धा डाउनलोड करून घ्या, फ्री आहे, फ्री आहे, फ्री आहे, जास्त पैसे लागत नाही, म्हणजे पैसे लागत नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.